जय शिवराय, सर्वांना नमस्कार. मित्रांनो, पुण्यामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आपले पुणे जिल्ह्यातील आजूबाजूचे जे गड किल्ले आहेत, जिथे जायला जास्त त्रास पडत नाही, तिथे सुद्धा पावसाळी वातावरण असल्यामुळे नयनरम्य दृश्य दिसण्यास सुरुवात झालेली आहे. पण या 4-5 दिवसात माझी थोडीशी भटकंती झालेली आहे. त्या भटकंतीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे, की सिंहगड, पुरंदर, मल्हारगड, लोहगड या ठिकाणी जरा पर्यटकांची गर्दी जास्त वाढतीये. वाढते म्हणजे तुम्हाला पार्किंगला जागाही मिळत नाही. पार्किंगची सोडा, पण तिथे जायला रस्ते पूर्णपणे ब्लॉक होऊन जात आहेत. एवढ्या गाड्या म्हणजे जाणाऱ्या आणि येणाऱ्या पूर्ण रस्तेच ब्लॉक होत आहेत. आपल्या गड किल्ल्यांना भेटी देणं, आपला इतिहास संवर्धन करणं यात काही चुकीची गोष्ट नाही. गड किल्ल्यांना भेटी द्यायलाच हव्यात. पण मित्रांनो, एका गोष्टीची इथे खंत वाटते. आपल्याला 2019 पासून मी दर पावसाळ्यात सिंहगडावर भेट द्यायला जातो, कारण तिथे आपल्या वीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, लोकमान्य टिळकांचा इतिहास आहे, बऱ्याच शूरवीरांचा इतिहास आहे त्या किल्ल्यावर. पण आता विषय असा सुरू आहे ना, की फक्त ट्रेंडिंगला आलंय, रीलवर येत आहेत, मित्रपरिवार जात आहेत, तिथली हिरवळ वगैरे, पावसाळे वगैरे, ढग वगैरे राजगडावर बघायला मिळतात, म्हणून फक्त जाऊन गर्दी करायची. हे काही योग्य नाही ना. म्हणजे आपल्याला इतिहासापेक्षा निसर्ग जास्त प्रिय झालाय, असं त्याच्यातला उद्देश होतो. नाही नाही नाही, म्हणजे निसर्ग सुद्धा प्रिय असावाच, पण ज्या शूरवीरांनी तिथे प्राणांच्या आहुती दिल्या, त्या गड किल्ल्यांवर आपण गर्दी करताना थोडासा विचार केला पाहिजेत ना. आता काही काही ठिकाणी मला मी ठिकाणं नाही सांगत, पण त्या किल्ल्यावरती मला काही जण डान्स करताना दिसतात, काही सेल्फी काढताना दिसतात, काही रील बनवताना दिसतात. अरे पण कुठल्या प्रकारच्या रील? त्यात ऐतिहासिक घटनांचा उल्लेख कुठेही येत नाही. तुम्हाला गड किल्ल्यांवर जायचं नक्की जा, पण त्या गड किल्ल्यावर जाण्याची प्लॅनिंग करण्यापूर्वी ना, 1-2 दिवस अगोदर तरी कृपया हात जोडून विनंती आहे, त्या गड किल्ल्याबद्दल तुम्ही ऐतिहासिक माहिती अगोदर बघा. की उदाहरणार्थ आपण सिंहगडावर चाललेलो आहे. सिंहगडावर कुठल्या ऐतिहासिक घटना घडल्या होत्या, कोणत्या सणी घडल्या होत्या, कोणत्या ठिकाणी घडल्या होत्या, हा अभ्यास करून जर तुम्ही गड किल्ल्यांना भेट दिली ना मित्रांनो, खरंच तुम्हाला गड किल्ल्यांना भेट देण्याचा आनंद 1000 पटीने वाढेल. फक्त फोटो काढायचे, ट्रेकिंगला जायचे, पावसाळा बघायचाय, ढग बघायचे, निसर्ग बघायचे, त्यावेळेस तुम्हाला गडाचा पाहिजे तसा आनंद येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही खरंच इतिहास बघून तिथे जाल ना मित्रांनो, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, तुम्हाला 1000 पटीने तो आनंद आल्याशिवाय राहणार नाही गड किल्ल्यांना भेट देण्याचा. आता जस्ट जुलैचा पहिला आठवडा सुरू आहे 2026चा. पावसाने थैमान घातलेलं आहे. पुण्यात रस्त्यांवर सुद्धा पाणी तुंबलेलं आहे. आणि लोकांची गर्दी कुठे आहे? सिंहगड आणि आपला पुरंदर. पुरंदरावर तर आता दुसरं सिंहगड बनतोय, कारण पुरंदरा थेट दरवाजापर्यंत गाडी जाते पुरंदर किल्ल्यावर, आणि सिंहगड तर आता नॉर्मलच झालाय सगळ्यांसाठी. आणि तिथे जर मी गेलो तर मी रॅन्डमली लोकांना भेटत असतो, की तुम्हाला इथला इतिहास माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का इथं काय घडलंय, तुम्हाला माहिती आहे का पुरंदरवरती कोणाचा जन्म झालाय. काही माहित नसतं हो. आणि नंतर कळतं की ते जाऊ दे, मी आयडेंटिटी रिव्हील नाही करत, पण ते मोठ्या पदावरील लोक असतात पुण्यातले, ज्यांना जवळपास 80,000, 90,000, 1 लाखाच्या जवळपास पेमेंट असेल, सॅलरी असेल, 4 व्हीलर्स असतात. पण त्यांना एवढं माहित नाही की इथं इतिहास काय घडलेला आहे. मग त्या किल्ल्यावर जाण्यात अर्थ काय? फक्त देखाव्यासाठी किंवा निसर्ग निहाळण्यासाठी, किंवा तुम्हाला विकेंड आहे, तुम्हाला सुट्टी आहे, कुठेतरी टाइमपास करायचंय म्हणून चला किल्ल्यावर, असं योग्य नाही ना. लोहगडावरती एक मर्डर झालेला आहे. त्या मुलीनी सिया गोयलनी ढकलून दिलं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला, म्हणून तो स्पॉट बघायला तिथं गर्दी होते. पण तानाजी रावाने जिथं त्यांचा हात गमावला, अरे या गोष्टी आता आहे ना, काय काय जणांना बोर होत आले. ते बघायला गर्दी नाही करणार. तो स्पॉट कुठे ते बघायला गर्दी नाही करणार. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, पुरंदर किल्ल्यावरती, तो स्पॉट बघायला गर्दी नाही करणार. पण कुठे मर्डर जर झाला असेल ना, तिथं अगोदर जाणार सुट्ट्या काढून गर्दी करून. कुठे झालेली मानसिकता महाराष्ट्रातल्या लोकांची. इतिहास प्रिय राहिला नाही. इतिहास जर आपण विसरत चाललो ना, तर आपली संस्कृती एक दिवस लयाला जाईल. जास्त वेळ लागत नाही, 1 आठवडा लागतो पुस्तक वाचायला. कुठलंही पुस्तक नसेल वाचायचं, गुगलला टाका. गुगलला नसेल टाकायचं, युट्यूबला टाका. युट्यूबला नसेल टाकायचं, जेमिनीवर टाका. जेमिनीवर नसेल टाकायचं, चॅट जीपीटीवर टाका. पण त्या गड किल्ल्याची माहिती बघा आणि मगच त्या गड किल्ल्यांवर जा मित्रांनो. आता काही जणांना हा व्हिडिओ बघून राग सुद्धा येऊ शकतो, की ह्याला काय करायचंय, आमची मर्जी, आम्ही जाऊ गड किल्ले बघू, आमची गाडी, आमचं पेट्रोल. अरे पण इतिहास हा आमच्या सगळ्यांचा आहे ना.
मी सिंहगडावरती प्रत्यक्षात काही पर्यटक होते. त्यांचा फेर धरून असं गोल 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 डान्स सुरू होता त्या ठिकाणी. अरे काय गरज आहे? अच्छा ठीक आहे, डान्स सुरू आहे. कोणता पोवाडा गाताय का तुम्ही? नाही, बॉलिवूडचं गाणं चालू होतं. काय गरज आहे? व्हिडिओ बोलायचं म्हटलं तर खूपच लांब होईल, पण वेळेच्या अभावी मी जास्त काही बोलत नाही. फक्त एवढं समजून घ्या की, आणि हो, अशा लोकांबद्दल जर या व्हिडिओमध्ये बोलायचं म्हटलं ना, लगेच त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गदा येते, की आणि व्हिडिओत आमच्याबद्दल बोललं, त्याला काय करायचंय आम्ही बघू. त्यांच्यासाठी मग इंस्टाग्रामवर रील्स मध्ये कमेंट सेक्शन मध्ये पावसाळी बेडकं वगैरे अशा नामाभिधान येतात. त्यावर मी काही बोलत नाही, कारण ते मग बरोबरच आहे. कारण उन्हाळ्यात जेव्हा 45 डिग्री तापमान होतं, त्यावेळेस कुठे जातं तुमचं गड किल्ल्याचं प्रेम? ज्यावेळेस रस्ते असे तापतात, दगड असे तापतात गड किल्ल्यांवरचे, प्यायला पाणी सुद्धा मिळणं अवघड होतं, त्यावेळेस कुठे जातं तुमचं गड किल्ल्यांबद्दलचं प्रेम? फक्त गर्दी करायची म्हणून चला राजगड, गर्दी करायची म्हणून चला प्रतापगड, गर्दी करायची म्हणून चला सिंहगड, चला पुरंदर. पुरंदरला तर आता दुसरं सिंहगडच बनवणं चालू आहे, इतिहास माहिती नसताना. त्या गोष्टीची खरंच दखल घेणं गरजेचं आहे. मी सर्व शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना, दुर्गप्रेमींना आवाहन करतो, यार प्लीज, हे असे लोक जे येतात ना गड किल्ल्यांवर, कृपया काहीतरी असं करा की त्यांना कृपया इतिहास तरी कळेल, की आपण ज्या गडावर चाललोय त्या गडाचा इतिहास काय आहे, त्या गडावर घडलं काय होतं ना, आपण तिथे गेल्यावर काय केलं पाहिजे. रील बनवल्या पाहिजे का महाराजांचा आदर्श ठेवून एखादी घटना कुठं घडली ते बघून त्या इतिहासातून शिकवण घेतली पाहिजे. निसर्ग बघा, मी असं म्हणत नाही की निसर्ग बघू ना, निसर्ग बघा, पण ऐतिहासिक संशोधन करून ऐतिहासिक घटना आठवून तो निसर्ग बघा. मग बघा किती 50 पटीने 1000 पटीने मजा येते ते. मी सुद्धा त्यातलाच एक आहे, पण मी प्रत्येक गडावर जाण्यापूर्वी अगोदर तिथली माहिती काढून मगच गड किल्ल्यांना भेट देतो. एक किल्ला मी कमीत कमी 4 ते 5 वेळेस फिरून बघतो, परंतु कुठे काय घडलं, महाराज कुठे बसायचे, युद्ध कुठे झालं असेल, आपले मावळे कुठल्या साईडने वरतून आले असतील, त्यांचं ते राजदरबार कुठे भरत असेल, महत्वाचे निर्णय कुठे घेतले जात असतील, गुप्तचर खातं कसं असेल, या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन बघा ना. फक्त मोबाईल घ्यायचा आणि रील बनवायच्या, इथून त्या मुलीने त्या मुलाला ढकलून दिलं, बघ हा स्पॉट येतो. अरे हे महत्वाचं आहे का? करंट अफेअर आहे, फक्त ट्रेंड आहे, येतील आणि चालली जातील. पण आपला इतिहास आहे ना, चंद्र सूर्यपर्यंत असेपर्यंत टिकणार आहे शिवाजी महाराजांचा. अरे ही ती जागा आहे जिथे तानाजीरावांनी हात गमावला होता. अरे ही ती जागा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14 वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहिला होता. असं बघा ना यार, हे गोष्टी बोर वाटतात बोलायला गेलो तर परत. पण जरा डोकं ठिकाणा ठेवा, एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक महाराष्ट्रीय म्हणून गड किल्ल्यांना भेटी द्या. बस एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. कोणाला राग जर आला असेल तर त्यांनी वाचन करा. ठीक आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय.